आता ज्यांचा आगमन झालेला आहे ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतजी गोगावले साहेब आगमन झालेले आहे. तरी श्री क्षेत्र के मार्केट पठार ठाणे मुंबई पुणे यांच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. सर्वांनी शांतता राखायचे, सर्वांनी शांतता राखायचे. ज्या पुढे खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्या खुर्च्यावरती बसून घ्यायचे. आलेल्या सर्व भक्त भाविकांनी आलेल्या सर्व सद्गुरू तपोनिधी बाळासाहेब फणसेबाबा याच ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आपल्या रायगडच्या मायमाऊली महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय आमदार भरतजी गोगावले साहेब. परंतु आमदार साहेबांची फार उपस्थिती सर्वांना आवर्जून सर्वांचे डोळे लागले होते आणि खरोखरच आले असते तर माझी एक त्यांना एक भेट म्हणून एक शब्दसुमराने मला त्यांना एक भेट द्यायची होती की अनेक आमदार साहेबांना पदवी मिळालेल्या आहेत, जेवढे देऊ तेवढे कमीच. पण माझ्याकडून एक छोटीशी त्यांना एक शब्दसुमराने भेट की रायगडचे हृदय सम्राट म्हणून आणि सर्वांच्या सहकार्याने त्यांना एक पदवी आपण त्यांना शब्दसुमराने आपण त्यांना घोषित करतोय. सर्वांनी या टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे रायगडचे हृदय सम्राट म्हणून. त्यांच्या सौभाग्यवती सुषमाताई भरतजी गोगावले, तसेच धीरेंद्रसिंगजी साहेब, नूतनताई गोपालशेठ मोरे, लक्ष्मणजी भोसले साहेब, गोपीनाथजी सावंत साहेब, धीरेंद्रजी सिंग पिताजी यांचे पिताजी याच ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. कृपया वेळ झालेला आहे. या व्यासपीठावरती असणारे सर्वच मान्यवर सर्वांचं मी श्री क्षेत्र के वाडकर पठार ठाणे मुंबई पुणे मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. या तपोनिधी बाळासाहेब फणसेबाबा यांना पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह या ठिकाणी आणलेलं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद बाबा, धन्यवाद परमपूज्य गुरुजी तपोनिधी बाळासाहेब फणसे बाबा. आपल्या आशीर्वादाने हा सुवर्ण सोहळा आम्ही पाहत आहोत. तुमचा आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या मागे असेच राहो ही तुमच्याच चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. पुढचा सन्मान. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद, 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 धन्यवाद. समोर समोर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात नूतनताई मोरेचा सन्मान मोठा करायचा आपल्याला. कुंडली कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पवनपुत्र हनुमान की जय. श्रीराम, जय श्रीराम. आणि हनुमंतरावरती खास विशेष प्रेम आहे त्यांचं. जय श्रीराम, जय श्रीराम.
या दिनेश दादा या पटापट या. जय श्रीराम. स्वागत टाळ्या वाजून झालं. स्वागत करायचंय. चला जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. खूप मोठं नामांकित नाव आहे भोसले साहेबांचं आणि कार्यही तेवढं मोठं आहे. साहेबांसाठी जे बोलत ते करण्याचं. आपल्या शिवसेना पक्षाचे कट्टर समर्थक सुभाषजी मालुसरे, तसेच भाऊ दिवेलकर साहेब, संपर्क प्रमुख महाड तालुका, यांचाही सन्मान आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष अनिल जी मालुसरे साहेब, आमची जुनी मैत्री, ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. जोरात. पठार श्री हनुमान सेवा मंडळ ठाणे मुंबई पुणे यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. प्रमुख दिघे साहेब कुठे असेल त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आदरणीय आमचे मोरे महाराजांच्या मंडळी, आमच्या आई साहेब, तसेच जय श्रीरामचा नारा द्यायचा. जय श्रीराम. जय जय श्रीराम. 7679 नंबरची गाडी कोणाची आहे? इनोवा गाडी. गाडी आणलेली आहे, ती गाडी जरा बाजूला करायची आहे. फोटो भरपूर काढून ठेवा. फोटो वा. समोर 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 तिकडे बघा. समोर तिकडे समोर बघा. सरळ उभे राहा. सरळ सरळ उभे राहा. ट्रॉफी द्या. ट्रॉफी. खूप मोठं कार्य त्यांच्या हातून आमच्या एवढ्या छोट्या करायचे असेल तर तिन्ही ठिकाणी जायची गरज नाही. एकाच ठिकाणी सद्गुरूंच्या चरणावर जवळ केला तर तिन्ही देवांचं दर्शन होतं. अशा गुरुदेवांना साष्टांग दंडवत करतो. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय श्रीमान भरतसिंग गोगावले साहेब यांनाही मानाचा मुद्रा. आमच्या लाडक्या ताई माहेरवासिनी सुषमाताई गोगावले यांनाही नमस्कार करतो. आमच्या नूतनताई आणि संपूर्ण व्यासपीठ पंचक्रोशीचे अध्यक्ष, संपूर्ण व्यासपीठ, सर्व मान्यवरांचं सर्वांना साष्टांग दंडवत करतो आणि थोडंसं माझं मनोगत समोर मांडतो. 1977 सालाला कदाचित आपला जन्म झाला. 1977 सालामध्ये काय तो प्रसंग असेल, कधी ते वातावरण कसं असेल, जुन्या लोकांना माहिती आणि खास करून बाबांना माहिती. आता एक महत्वाची कल्पना अशी देतो की आता फक्त एका व्यासपीठावरती फक्त बाबा दिसत आहे, परंतु काही अडचणी असल्यामुळे ज्यांचं मार्गदर्शन आहे गुरुदेव गुरुवर्य अरविंदनाथ महाराज. सकाळी खूप मोठा सुवर्ण योग आमच्या जीवनातला सोन्याचा सोहळा आम्ही पाहिला. दोन्ही महात्मे त्यांच्या हस्ते, बाबांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि अरविंद बाबांच्या हस्ते कळशाचं रोपण झालं. परंतु बाबांच्याकडे दुसरा कार्यक्रम असल्यामुळे गुरुवर्य अरविंदनाथ बाबा या सोहळ्याला पोहोचू शकले नाही. त्याबद्दल मंडळाच्या वतीनं आता आम्ही क्षमा मागतो की या सोहळ्यामध्ये बाबा पाहिजे होते. 1977 सालाला ज्यावेळेस मंदिर झालं त्या कालखंडामध्ये बऱ्याच जुन्या लोकांचा श्रम आहे. सर्वांची नावं घ्यावी तितकी कमी. वाणी काय मागता न पुरे ही वाणी एका शब्दात सांगायचं झालं तर मस्तपैकी रणी ठेवी. त्यापैकी आमचे दानूबाबा वाडकर, भागोजी नांगले आणि भागोजी सोलम बरीच नाव आहेत. आमचे शिवराम बाबा वाडकर असतील, गणू शेळके असतील, नामदेव अण्णा वाडकर असतील, तानाजी वाडकर असतील, चंद्रबाबा वाडकर, चंद्रबुवा वाडकर, तर चंद्रबाबाजी वाडकर यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर वारकरी संप्रदायाचा पहिला वारकरी झाला तर ते वारकरी संप्रदायाचं कार्य
आणि बाबांना या ठिकाणी आणण्यामध्ये आमचे राजा मामा असेल, त्यांचे वडील झाले, सगळी जुनी मंडळी खूप मोठं योगदान आहे. सर्वांचं नामोल्लेख करत गेलो, मला बोलायचं होतं सगळ्यांच्या बद्दल, परंतु ताईंनी मला आदेश दिला, बाबांनी मला सांगितलं, आदेश दिला की वेळ कमी आहे, लोक वैतागलेले आहेत. आवड असते परंतु वेळ वातावरण पाहिल्यानंतर माणसाने थोडक्यात काला येत असल्यानं हा चाललं पाहिजे. 1977 साला मंदिर झाल्यानंतर 77-78 कालखंडामध्ये जुनी लोक फक्त चैत्र महिन्यात ते कार्तिकचा उत्सव साजरा करते. आणि पहिला सुवर्णयोग त्या 1980च्या दशकामध्ये सुवर्णयोग आमच्या ग्रामस्थांच्या आम्ही नव्हतो त्यावेळेस एका साधूचं इथं दर्शन झालं. ते साधू म्हणजे परमपूज्य गुरुदेव तपोनिधी बाळासाहेब फणसे बाबा या गावामध्ये आले आणि हे वातावरण पाहिलं की नशापान करणारी मंडळी, वेगवेगळ्या पद्धतीने जगणारी मंडळी, हनुमंतराय सारखं एक दैवत या ग्रामदैवत म्हणून असताना सुद्धा हा वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करण्याऐवजी वारकरी संप्रदायाचा पाया अर्थात या सप्त्याची सुरुवात विना उभा केला ते परमपूज्य गुरुदेव फणसे बाबा. त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. हा सुवर्ण योग जो बघतोय आपण, ती सुरुवात जर त्यांनी केली नसती, त्या कालखंडामध्ये जुन्या लोकांनी 5 रुपये दिले असतील, 10 रुपये दिले असतील, कधीही पैशांचा विचार न करता बाबांनी इथपर्यंत साधकांना फक्त बाबा नेहमी सांगत असतात की आयुष्यात आम्ही पैसा कमवला नाही, एकच कमवलं, माणसं घडवली. माणसं घडवली, आलं का लक्षात? आणि त्या 1979-80च्या दशकामध्ये विना उभा केल्यानंतर बराच कालखंड गेला आणि 2-3 दशकानंतर दुग्ध शर्करा योग असा की एका महात्म्याच्या आशीर्वादाची कमी काय भासते, एवढं मोठं महात्म्याचा आशीर्वाद असताना दुसऱ्या महात्म्यांचं आम्हाला मार्गदर्शन प्राप्त झालं. ते गुरुवर्य पूजनीय अरविंदनाथ महाराज, त्यांचंही मार्गदर्शन लाभलं. बऱ्याच वर्षातून आम्हाला त्यांचं दर्शन भेटलं आणि बाबांच्या मार्गदर्शनाखाली तसं पाहिलं तर त्यांचाही शिष्य वर्ग भरपूर आहे आणि मधला कालखंड आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु आजचा सुवर्ण योग पाहण्याकरता आज आमच्या वाडीमध्ये जर तसं पाहिलं तर आनंदाची गोष्ट आहे. याच्यामध्ये गोगावले साहेबांचा अर्थात महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री रशेद गोगावले साहेब यांचं खूप मोठं योगदान. गुरुवर्य अरविंद बाबा अपप्रचार करत चालला होता की फणसे बाबांची आणि गुरुवर्य अरविंद बाबांची भेटच होत नाही. समाजातली जबाबदार मंडळी आहे की फणसे बाबांचा आणि अरविंद बाबांचा वाद आहे. म्हणलं हा काय प्रकार आहे? वारकरी संप्रदायामध्ये काम करत असताना बराचसा प्रयत्न केला, जिकडे तिकडे ऐकायला येते, परंतु एक ग्रामस्थांची परवानगी घेतली आणि म्हणलं मी अरविंद बाबांना भेटणार. आज बाबा पाहिजे होते. बाबा स्वतः खूप भरपूर बोलले असते. अरविंद बाबा माणसाच्या जवळ गेल्याशिवाय माणसाचा स्वभाव कळत नाही. आपण लांबून खूप बोलतो ती व्यक्ती अशी आहे तशी आहे, परंतु अरविंद बाबांची भेट झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं खूप मोठा महात्मा आहे आणि त्या महात्म्याच्या जवळ गेल्याशिवाय 24 कॅरेटचं सोनं हिरा कसा असतो तो प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कळत नाही. मी पाहिलं त्यांच्याजवळ. मी 2-3 मीटिंग घेतल्या. पहिली एकांतर जाऊन त्यांचे पट्टशिष्य पोलादपूर भागातले आडावरचे संजय रुतेकर, त्यांचे पट्टशिष्य मुंबईत गेले की त्यांच्याच गाडीत असतात. त्यांची भेट घेतली. नवी मुंबईला ऐलोलीला त्यांची भेट घेतली आणि बाबांचा माझा परिचय करून दिला. बाबांची भेट घेतल्यानंतर बाबांना म्हटलं आमचं सुवर्ण योग येतोय, तुमचे चरण कमळ आमच्या भूमीमध्ये लागावे आणि तुम्ही मार्गदर्शक आहात, तुम्ही आला पाहिजे. गेली 2-3 दशकं तुम्ही या ठिकाणी पाय ठेवला नाही. आम्ही आतुरतेने वाट बघतोय. दरवर्षी तुमचं मार्गदर्शन असतं, तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे आणि आशीर्वादाची गरज असल्यामुळे मला असं वाटलं की बाबा येतील की नाही. पहिल्यांदा मला विचारलं तुम्ही कोण? माझा परिचय करून दिला उतेकर महाराजांनी, उतेकर साहेबांनी. पूजनीय फणसे बाबांचे पट्टशिष्य सचिन महाराज वाडकर हे कीर्तनकार आहे अशी ओळख करून दिली आणि बाबा म्हणले जवळ या. जवळ गेल्यानंतर बाबांनी मला अतिशय प्रेमाने सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि बाबा म्हणले ग्रामस्थांना तुम्ही घेऊन या, आपण कार्यक्रमाचं नियोजन करू. मग माझ्या लक्षात आलं की जे आपण आतापर्यंत ऐकत होतो ते चुकीचं ऐकत होतो. तरी सुद्धा लहानपणी मोठा घास घेतला की तिथे एक बाबांनी सांगितलं मोठ्या लोकांना घेऊन या. घेऊन येतो बोललो बाबा, पण मला एक प्रश्न चिन्ह समोर उभं
उभं राहिलेलं माझ्या मनामध्ये जे प्रश्न केले त्या प्रश्नाचं उत्तर द्या. कारण ज्या वेळेस शिष्याची अडचण होते त्यावेळेस गुरुकडे आपण जे प्रश्न सोडून घेतले पाहिजेत. कारण बाळ रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही. ते खेळत असेल तर कशाला पाजणार आहे. मला एक प्रश्न पडला होता. बाबांना विचारलं, अरुण बाबांना विचारलं, बाबा फणशे बाबा माझे गुरुदेव आणि तुम्ही दोन तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये खूप मोठं साम्राज्य उभं आहे. वारकरी संप्रदायामध्ये कार्य खूप मोठं आहे. मला आतापर्यंत पडलेला प्रश्न असा आहे की तुमचा आणि फणशे बाबांचा वाद आहे असं म्हणतात की खरं आहे का. बाबा म्हणजे कोण सांगतो. अजिबात नाही. आतापर्यंत एक गोष्ट अशी आहे, आमचा वाद काही नाही, परंतु आम्ही एकत्र कधी आलो नाही. ते एकत्र आम्ही येऊया अशा पद्धतीने भेटी चर्चा झाल्या. आणि मग आमचे परशुराम दादा असतील, महेश दादा खराडे असतील, विशेष करून आमचे बाळू कोंडाळकर भाऊजी यांनी सुद्धा खूप मोठं सहकार्य केलं त्या क्षेत्रामध्ये. आणि मग जुनी माणसं भगवती बाबा नागरे ह्या सगळ्या लोकांनी त्यांची भेट घेऊन सकाळचा जो वातावरण आम्ही पाहिलं ते आमच्या जीवनातलं स्वर्ण महोत्सव आम्ही संपन्न झाला असं वाटलं. कारण दोन्ही बाबांचं दर्शन, दोन्ही बाबांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला. असो बाबा त्या ठिकाणी आता नाही आहेत, त्यांची आता आम्हाला आठवण होते कारण तासगावला त्यांचा कार्यक्रम आहे. असाच खूप मोठं योगदान बाबांच्या आशीर्वादाने गुरुवारी बाबांनी त्यावेळेस विना उभा केला. तिथून बराचसा प्रकार संध्याकाळपर्यंत येणार आहेत बाबा. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या त्यांच्याशी. संध्याकाळी पुन्हा येणार आहेत. हे वातावरण पाहिल्यानंतर बाबांना येण्याची इच्छा झाली बघा. परत संध्याकाळी येणार आहे. गुरुवारी बाबांनी खूप मोठे आशीर्वाद दिले. असं पाहिलं तर बाबांच्या बद्दल आता काय बोलावं. सद्गुरूंच्या बाबतीत काय बोलायचं आपण. एकच मस्तक चरणी ठेवीत असेल, जास्त बोलत नाही. आणि गोगावले साहेबांच्या बाबतीत जर तसं पाहिलं तर बाबा 15-20 घरं आमची संपूर्ण समाजाने तर मदत केलीच. मृतांताईपासून म्हणजे पायाच्या नखापासून आणि केसाच्या डोक्याच्या केसापर्यंत सर्व समाजामध्ये घटकांनी मदत केली. पण मुख्य आधारस्तंभ जो असावा लागतो, युद्धात उतरायचं झालं तर युद्धाच्या मागे एखादा आपल्याला मार्गदर्शक भक्कम असावा लागतो. योद्धा आपल्या पाठीमागे भक्कम असावा लागतो. आमचे मधुकर दादा वाडकर, आमची संकल्पना डोक्यात आली. खूप वर्षांचा गाव मिटला. 2017ला गाव मिटला ना आपला. 25 रोज महाभारत चालायचे. आता रामायण तयार झालेलं आहे बाबांच्या सर्वांच्या तुमच्या आशीर्वादाने. 17ला एकत्र आल्यानंतर बघता 47 वर्ष 48 वर्षात आल्यानंतर लक्षात आलं की रौप्य महोत्सव भानगडीमध्ये गेला. सुवर्ण महोत्सव भानगडीतनं झाला होता. आपण सुवर्ण महोत्सव एकत्र आपण साजरा केला पाहिजे. आणि त्याकरता 48 वर्षाचा कार्यक्रम सुवर्ण महोत्सव आपला संपत आला असताना मधुकर दादाने आम्ही काही विशेष मंडळी विचार केला की साहेबांना बोलून आपण भूमिपूजन करू. त्यांच्यावर जबाबदारी दिली का आपल्याला ते काही कमी पडून देणार नाही. पण साहेबांची तारीख भेटत नाही. धर्म कार्य चांगलं करण्यासाठी कधी कधी खोटं सुद्धा बोलावं लागतं. देवानी धर्माला सुद्धा खोटं बोलायला लावलं ना. देव जोडे कधी कधी करावा अधर्म. देव प्राप्तीसाठी कधी कधी अधर्म करावा लागतो. आणि हनुमंतरायांच्या अख्ख्या पंचक्रोशीमध्ये सगळी कळसाची मंदिरं झाली. एकच कौलारी मंदिर आपल्या छोट्याशा वाडीचं आणि गरिबांची वाडीचं मंदिर. आणि मधुकर दादा काही मंडळी विचार केला की आपण भूमिपूजन करायचं. साहेबांची वेळ नाही. साहेबांची तारीख घेतली. त्यावेळेस राज्याची जबाबदारी असल्यामुळे त्याही वेळेस सुषमाताई गोगावले आपल्या बाहेरवासी आणि पूजनीय बाबा गुरुदेव त्यांच्या हातून भूमिपूजन झालं. वांद्रेकोटला जेव्हा मंदिराचं जेव्हा काम चालू असतं तेव्हा एक हक्काची माणसं म्हणतो ना आपण म्हणतो खिशामध्ये काय नसतं आपण कुणाच्याच वर बोलतो. त्याचं कारण वांद्रेकोटला ज्यावेळेस असं ते जीर्ण झालेलं मंदिर आहे. कळसाचं होतं पण जीर्ण झालं होतं. आणि तिथं अनायासे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला ताईंचं अर्पण झालं. आणि मी तिथं ते माझ्या मामाचं हक्काचं गाव असल्यामुळे ताईंना सांगितलं तुमच्या पिंपळवाडीत हे गाव वांद्रेकोट या मंदिराची नागपूरची म्हणा किंवा नवीन मंदिर बांधून द्या. आणि ते सांगत असताना कधी कधी पहिलं स्वतःच बोलणं आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी पण बोलायचं असतं. आणि त्या व्यासपीठावर मी बोललो पुढच्या वर्षी माझ्याही मंदिराचं काम करायचं आणि तुम्हाला लक्ष घालावं लागेल.
त्यांचं मंदिर तसंच राहिलेलं आहे. आणि मग त्याच माऊली येऊन पहिला कुदळ मारला. हे लक्षात घ्या. त्यावेळेस मी भाषणामध्ये बोललो होतो, लक्ष्मी ज्यावेळेस कुदळ मारायला आली त्यावेळेस बोललो होतो नारायणाची काही गरज नाही. कारण साक्षात संत आणि लक्ष्मी भूमिपूजनाला आल्यानंतर हे मंदिर तेव्हाच मला वाटलं होतं की हे मंदिराचं काम थांबू शकत नाही. एवढा लक्ष्मीच्या हातून जर त्यांचं भूमिपूजन झालं असेल, पहिला कुदळ जर लागला असेल तर हे मंदिर होणार, मला ही शाश्वती होती. आणि काही भरपूर म्हणजे आपण तुम्हाला सांगतो, मंदिरासाठी 21 लाखाचं फंड साहेबांचं एवढं मोठं योगदान आहे. या आधी 2 तास नाही बोलणार साहेबांच्या बाबतीत बोलायला. आणि सर्वांना साहेबांचं कार्य माहिती आहे म्हणून कार्य सम्राट आमदार म्हणून त्यांचं नाव आणि आता कॅबिनेट मंत्री म्हणून खूप मोठा निधी 21 लाखाचा फंड दिला. मंदिराचं काम करता 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 हा परिसर इतका गलिच्छ होता, खूप मोठी घाण होती. परवा गेलो, काहींना सांगितलं, म्हटलं मंदिर खूप सुंदर झालंय, पण मंदिराकडे जाताना जो प्रत्येक जण बघा, विजय दादा पण बोलले की रस्ता करून घ्या. मंदिराकडे जाताना प्रत्येक जण म्हणतात एवढं मोठं मंदिर छान बांधून दिलं आणि रस्ता कसा झाला. काहींना सांगितलं, म्हटलं साहेबांना सांगा. आणि नारायणदादा वाडकर आणि आमचे शाखा प्रमुख मधुकर दादा वाडकर साहेबांच्याकडे गेलो. हक्काची माणसं असताना कधी 8 दिवसावर सप्ताह आला होता नियोजनाचा. आणि साहेबांच्याकडे गेलो, म्हटलं साहेब काही सुद्धा होत्या, एवढा मोठा संकल्प झालेली सभा मंडप सगळं झालं, पण रस्ता नाही. नारायणदादा वाडकरांना सांगितलं किती पैसे लागतात बोल आणि काम करून. साहेबांना सांगितलं, साहेबांनी सांगितलं, नारायणदादा सांगितलं, मधुदादा सांगितलं, लगेच सुनील पवारला बोलवून घेतलं. लगेच आमदार फंडातून सांगितलं हे काम करून घ्या. आणि हनुमंत नाव जे ठेवलंय ना नारायणदादांचं आता, कारण सशक्त पत्र भेटलं तसं कवरची गाडी, रेतीची गाडी, सिमेंटच्या गाड्या दुसऱ्या दिवशी बघतो तर रस्ता तयार. म्हटलं लगेच पैसे कुठून आले? त्याचं कारण साहेबांनी एकदा आदेश दिला, फक्त आता नाही, तुमच्या आशीर्वादानं सगळं काय मिळालेलं आहे, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागा असाच असू द्या. फक्त आता नारायणदादा खूप अडचणीमध्ये आलेले आहेत. त्याचं कारण हा जो सभामंडप आहे आणि हे रस्त्याचं काम तुमच्या आशीर्वादाने तुमच्या जबाबदारीवर केलेलं आहे. तो खंड लवकरात लवकर काढून द्यावा आणि त्यांना त्यातून मोकळं करावं एवढीच विनंती करतो. बाबांच्या चरणी आणि ताईंच्या चरणी, सर्व व्यासपीठांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. साहेबांच्या भरतशेठ गोगावले साहेबांना सुद्धा नमस्कार करून या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. रामकृष्ण हरी. जय श्रीराम, जय हनुमान. स्थापन केले आज कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला आपले उपस्थित असणारे आमचे कबुलीतील अंशे बाबा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाड, कोल्हापूर, मानगाव आणि आजचे असणारे मंत्री, तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके गोगावले साहेब यांना सर्वांना नतमस्तक होऊन आणि त्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या नवनिर्वाचित पंचायत समितीच्या सदस्य आपल्या नूतनताई मोरे, उपतालुका प्रमुख लक्ष्मीदादा भोसले, उपविभाग प्रमुख आमच्या गोपीनाथदादा सावंत, संपर्क प्रमुख आमचे भाऊ देवीकर भाऊ आणि आमचे माजी सरपंच सुभाषदादा मालुसरे, अनिल भाऊ मालुसरे, आमचे खरं तर खोत मामाला भाषण द्यायला पाहिजे. आमचे सरपंच माजी निलेशचे ग्रामपंचायतीचे आमचे खोत मामा, आमचे शाखा प्रमुख चंद्रकांत गोगावले, अंबावकर साहेब आणि आमचे
विजय बाबू गोगावले कार्यकर्ते आणि सर्वांचं नाव याकडे आमच्या खरं तर सचिन दादा भाऊ आमचे कीर्तनकार महाराज त्यांना पण नतमस्तक होते. आणि आता सरपंच मगाशी महाराजांनी सांगितलं की हनुमंत रायासाठी जी उडी मारणारे नारायण वाडकर ही वस्तुस्थिती आहे. तिथे गेला तरी जो माणूस पावडा माती आपल्याकडे ओढत असतो, काय करत असतो, आपल्याकडे ओढत असतो. काही रस्ता पाहिजे, काही सभामंडप पाहिजे, शेत सांगा तुम्ही, शेत हे करायला सांगा, शेत ते करायला सांगा. काल निघाला उंटकरवाडीवर आम्ही गेलो, तिथं पण काहीतरी करून आलंय. काय करून आलाय, माझ्याकडे सांगून आलाय तुम्हाला पाईपलाईन देतो. त्या पुऱ्या महिलांनी मला घेरली. नारायण वाडकर आमचे पाईपलाईन करून देणार आहेत. आम्हाला पाणी आता तुमचं 2 महिन्यापूर्वी पाईपलाईन करून द्या, म्हणजे आम्हाला 2 महिन्याला पाणी बरं. खर्च किती 2 लाख. ताईला सांगा, शेतला सांगा, ताई करून दे. आता तिथं त्यांचा कार्यक्रम एवढा सांगा, वर्षाचा एकदा कार्यक्रम. मला जर बोलायला दिला असतं ना तरी साहेबांनी बरंच त्यांना पोचलं बोलले की फक्त 5 वर्षांना तुम्ही आमच्याकडे, आम्ही तुमच्याकडे मतदान मागत असतो तेव्हा तुम्ही इकडे तिकडे भोंगा असते का. आणि असं काय असलं, आम्ही म्हातारी झालो, पतारी झालो, चालवत नाही, काट्याने आम्ही पाणी उठवलं इथे आणणार. आता काय देत नाहीत कोण पाणी. सरपंच, गावचे सरपंच त्यांनी रात्री बडबड केली, तर त्या म्हाताऱ्याला पाणी दे, 2 लाख रुपये आपण देऊ, तर त्यांना लाईन जोडून दे, नारायणला सांग आणि पाण्याचं त्याचं काम चालू कर. पाण्यासारखा पवित्र धर्म असा कुठं आहे का. आपण आपलं कर्तव्य करायचं त्यांच्या कर्मानिमित्त, भक्तीचं भगवंतावरचा पांडुरंग हनुमंतराय बोलणार. ही आपली नियत, ही आपली नीतिमत्ता असायला पाहिजे. आता मगाशी प्रमोद भाऊंनी सांगितलं राहून गेलं पटोचे आपले विष्णुराव गोगावले आणि आमचे शाखा प्रमुख वीरेंद्र सिंग साहेब. आज सचिन भाऊनी सांगितलं की मायापाशी नाही. गेली किती वर्ष, 25-30 वर्ष झाले गोगावले गावचे सरपंच झाले, पंचायत समिती सदस्य झाले, 2 वेळा सदस्य, ग्राम जिल्हा परिषद झाले, मी 2 वेळा सदस्य झाली, 4 वेळा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उद्धार झाले आणि आता मंत्री झाले. सगळ्यांचे आशीर्वाद झाले. पण का आम्ही मला सांगा, आता 4 वर्ष 5 वर्ष आम्हाला काही करायची गरज नाही. गरज आहे का काय करायची, काय करायची. आता आपण 4 वर्ष तुमच्याकडे मतं मागायला यायचं, ग्रामपंचायतीकडे आम्हाला मत मागायला यायचं. काय करायचंय, आडावलं कुठं, कोल्हापूर कुठं, दरवाडी कुठं, लोणेरा कुठं, कुठे गाव आहे तुम्हाला चांगलं माहिती. काय करायचंय उन्हात फिरायचे आम्हाला का. हे आता युवराज सगळे आम्ही आहोत. हे युवराज मतं मागाय कुठे येतील, आणि चेहरे बरं दाखवतील. त्याला तुम्ही लोक, काही लोक युवराज असतात ना ते बोलतात. मगाशी दादाने सांगितलं की वस्तुस्थिती कशाला पाहिजे. लोकांची कामं मागायला तुम्ही आमच्याकडे. सर्व काय अडचण असतात, मुलं असतात, त्यांनी शेतकरी द्यावं, ते करायचं. प्रमोदाला बोलतात की का चुकीचं नाही होत. तुम्ही जसे कामासाठी मागायला येतं ना, तसे मतासाठी पण तुम्ही मागायला पाहिजे. वर्षाच्या 12 महिने दरवाजा उघडा आहे तुमच्या जनतेसाठी. वर्षाच्या 12 महिने दरवाजा उघडा आहे. आज त्या मंत्री महोदयांनी घर दिले, त्यांचा देह जनतेसाठी तुमच्यासाठी व्हायलाय. व्हायला का नाही. रक्त अंगाचा आपलं कमी झालं. ही वस्तू तर ते तिकडे बघत आहे. आम्हाला घरच्या मुलं काय नाही देत. एवढा कार्यक्रम होता. रात्री 12 वाजता लोक गेली.
कार्यक्रम करायचे, आपला कार्यक्रम करायचे, आपल्याला मीटिंग लागल्यावरती त्यांची जो जबाबदारी आहे. आज महाराष्ट्राला मंत्री असल्यावरती आपण त्यांना सांगू शकतो. विकासच्या जिल्हा परिषद पहिल्यांदा समाजची सदस्यांची ते आज पहिल्यांदा मीटिंग असल्यामुळं तो विकास मीटिंग आला. उदार माझा ती तालुक्यात माझा आधार आहे हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. हे लक्षात ठेवा. काय तुम्ही त्याला माहिती आहे तुझं कोण येणार आहे. शेतच्या मला असं आता विकास काय जिल्हा परिषद सदस्य झाला आहे. तुझी ती धावपल असते, इकडे जा तिकडे जा, तुला येणार पण नव्हतं. आणि आता उद्या पण येणार असं सगळ्यांच्या समोर सांगणार आहे. पण का एवढं प्रेम माणसाला आवड असेल तर समोर प्रेम. मला माहिती आहे आमच्यावरती प्रेम करणारे लोक किती आहेत हे आम्ही कदापि विसरणार नाही. हे लक्षात ठेवा. भूमिपूजन करताना मी सांगते बाबा होते मला टेन्शन आलं मंदिराचं काम होईल का 2-3 वर्ष, मंदिराचं काम होईल का 2-3 वर्ष. पण हनुमंतरायाने 2 वर्षाच्या आत सगळ्याच्या तुमच्या आशीर्वादाने आज मंदिराची इमारत कंप्लीट झाली. ते पहिल्यापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते. त्याचा पाठपुरावा करणं, त्याच्या मागे लागणं, ते करून घेणं ही जबाबदारी आहे. असं धारावीच्या मंदिराचं भूमिपूजन करायला मला नाही. भूमिपूजन करायला जायला काय व्हायला पाहिजे ना, काय काम पूर्ण व्हायला पाहिजे. आल्या होत्या काही भूमिपूजन करून गेल्या, कामाचा पत्ताच नाही. पण तेही धारावीचं मंदिर तेही उभं झालं. आपल्याला घेऊन जातात, भूमिपूजन करून जातात. नारळाच्या कपड्या जुन्या झाल्या तरी काय मंदिर आपला उभा झाला नाही. मगाशी दादांनी सांगितलं महाराजांनी माझं डोकं मंदिर नाही झालं तर मुलं ते अजून वापरून राहिले ना. पाहिजे सगळ्याला घरच्या देवाची प्रत्येकाच्या घरच्या देवाची प्रत्येकाला गड असते का नाही. आता आपण कशाला बोलायचं. प्रत्येकाला घरच्या देवाची आमच्या तुमच्या सगळ्याच्या प्रत्येकाला त्या घरच्या देवाची गड हे असते. आणि जो परत भरतशेठ गोगाले साहेब आहेत जोपर्यंत त्यांची नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत त्यांना कोणी हटवू शकणार नाही. हे लक्षात ठेवा. सगळ्यांचा तुमचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहू द्या. एवढंच म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मुंबई पुन्हा बडोदा सुरत ठाणा आलेल्या लोकांना निरोगी आरोग्य आयुष्य लाभावं ही हनुमंतरायाच्या धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. हनुमंतराय त्यांच्या मंदिराची इथे आज पुनरावृत्ती झाली, प्राणप्रतिष्ठा झाली. त्याच्याहून ग्रामस्थांना विनंदराव सकाळी भोग घेतल्यानंतर स्नान झालं की पहिलं हनुमंतरायांचं आणि हनुमंतरायांच्या समोर उभं राहिल्यानंतर त्यांची प्रार्थना करून काय चुका केल्या त्या आठवल्या आणि हनुमंतरायांना सांगा या चुका आजपासून करणार नाही. असं जर तुम्ही सामर्थ्य स्वतःचं निर्माण केलं तर हनुमंतराय तुम्हाला इतके प्रेम येते, इतकं खूप काही देते की स्वप्नात तुम्ही बघितले तर नसेल तर त्यांची सेवा करा एवढं सांगतो आणि बोललो त्याला विराम. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे तीही दाबा.